नमस्कार, मी श्रुती पाष्टे. गेले 3 वर्ष श्रुती फॅशन अकॅडमी चालवत आहे. खूप स्टुडंटची इन्क्वायरी असल्यामुळे आम्ही आता ऑनलाईन क्लास सुरू करणार आहोत आणि ते तुम्हाला युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहेत, तेही अगदी फ्री मध्ये. जर तुम्हाला आपले क्लासेस बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ सुद्धा शेअर करा. सगळ्यात आधी तर आपण बेसिक कोर्स शिकणार आहोत. त्यामध्ये आपण हे टॉपिक कव्हर करणार आहोत. मी तुम्हाला सांगते यामध्ये काय काय कव्हर होणार आहे. फर्स्ट टॉपिक असणार आहे मटेरियल नॉलेज, जे आपल्याला बेसिक मटेरियल लागणार आहे त्याचं नॉलेज दिलं जाणार आहे. सेकंड आहे सॅम्पल्स. आता सॅम्पल्स मध्ये आपण उभी शिलाई मारायची, आडवी मारायची, त्रिकोण कसा मारायचा, राऊंड कसा घ्यायचा हे आपण त्यामध्ये सांगणार आहोत. बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे, म्हणजे ब्लाउजची मापं कशी घ्यायची, ड्रेसची मापं कशी घ्यायची हे यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. साडी पेटीकोट मध्ये आपण एक साडीचा पेटीकोट शिवणार आहोत. त्याची कटिंग, त्याचं स्टिचिंग हे आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. नेक पॅटर्न्स मध्ये मी तुम्हाला 5 पॅटर्न दाखवणार आहे गळ्याचे. तो पॅटर्न वापरून तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेली कुर्ती वगैरे सुद्धा शिवू शकता. त्यानंतर असणार आहे एक कुर्ती आणि सलवार. बेसिक कुर्ती दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गळे दाखवणार आहे. तेच गळे वापरून मी कुर्ती कशी शिवायची हे दाखवणार आहे आणि साधा सलवार दाखवणार आहे. आणि एक सिंपल ब्लाउज होणार आहे विदाऊट अस्तरचा. तो पूर्ण कटिंग कशी करायची, पेपर कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा आपण दाखवणार आहोत. आणि हे शेवटचं आहे हँड स्टिच. हँड स्टिच मध्ये पण खूप जणांना प्रॉब्लेम येतो, तर ती कशी करायची हे सुद्धा आपण दाखवणार आहोत. बेसिक कोर्स मध्ये आपण हे सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा घ्या. आज आपण मटेरियल नॉलेजचा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर मी तुम्हाला हे सर्व दाखवते, मटेरियल काय काय असतं ते. चला बघूयात. तर मी तुम्हाला मटेरियल दाखवायला सुरुवात करते. या मी इकडे दाखवते तुम्हाला. तुम्ही सोबत एक वही पेन घेऊन बसा, कारण काही गोष्टी नोट डाऊन केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा कामाला येतील. तर आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिला आहे हा टाचण्यांचा बॉक्स. ह्याच्यामध्ये टाचण्या आहेत आणि ह्याला वरती स्पंज सुद्धा लावलेला आहे. टाचण्यांचा उपयोग कशासाठी होतो, जेव्हा आपण कपड्याची कटिंग करतो तेव्हा कापड उडू नये त्यासाठी आपण टाचण्या वापरतो. त्यानंतर आहे हे चॉक. ह्याला टेलरिंग चॉक बोलतात. जेव्हा आपण कपड्याची कटिंग वगैरे करतो तेव्हा मार्किंगसाठी हे चॉक वापरले जातात आणि हे धुतल्यानंतर सुद्धा निघून जातात. त्यानंतर आहे सीझर. कधीही काम करताना आपल्याकडे 2 सीझर असल्याच पाहिजे, एक पेपर कटिंग साठी आणि एक फॅब्रिक कटिंग साठी. तर माझ्याकडे या 2 कैच्या आहेत. त्यानंतर आहे हा ब्राऊन पेपर. हा आपण पेपर कटिंग साठी वापरणार आहोत. पेपर कटिंगचं महत्व आहे की आपण एखादा ड्रेस शिवला आणि आपल्या त्यात चुका झाल्या तर आपल्याला नंतर समजतं की आपण काय गडबड केली आहे, काय चुका केल्या आहेत. त्यासाठी पेपर कटिंग ही सगळ्यात महत्वाची असते. आणि ब्लाउज मध्ये कसं असतं की एखादा पॅटर्न असेल तर डिझाईन वाढवावी लागते, काहीतरी तिथे मार्जिन वाढवावी लागते, तर ते सर्व आपण पेपरवरती करू शकतो. म्हणून पेपर कटिंग ही खूप महत्वाची असते. त्यानंतर आहे हा पेपर कॅनव्हास. हे आपल्याला गळ्याचे पॅटर्न वगैरे काढायला ह्याचा उपयोग होतो आणि ह्याने सुद्धा फिनिशिंग खूप छान येते. आणि हे आहे कटर. कधी आपण मशीनवर बसलो असेल, धागा एक्स्ट्रा असेल तर हे पटकन कट करण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यानंतर आहेत हे धागे. हे आपण कापडाप्रमाणे मॅचिंग घेऊ शकतो. हे आहे स्टिच ओपनर. ह्याच्यामध्ये हे जे आत आहे ना, इथे धार असते. कापडाला आपण आतमध्ये टाकायचं ह्याच्या आणि इथून धागा कट होतो आणि ह्याने शिलाई ओपन करता येते. ह्याला स्टिच ओपनर बोलतात. त्यानंतर आहे मेजर टेप. आपली मेजर टेप ही पूर्ण 60 इंचाची असते. 57, 58, 59, 60 पूर्ण मेजर टेप आपली ही 60 इंचाची असते. हे जे मोठे आकडे असतात ते इंचात असतात आणि याच्याच मागे आहेत छोटे आकडे, ते सेंटीमीटर मध्ये असतात. आपण इंचामध्ये शिकणार आहोत. 12 इंच म्हणजे 1 फूट. तसंच 39 इंच म्हणजे पूर्ण 1 मीटर. आपण कधी मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला कटिंग करून कपडा कमी दिला तर आपल्याला ते समजतं की 39 इंच आपण तिथल्या तिथे मोजून घेऊ शकतो. जर समजा तुम्हाला कमी दिलाय, 39 च्या ऐवजी 35 वगैरे मीटरने 35 इंचाचा मीटर दिलाय, तर तुम्ही बोलू शकता की 4 इंच आम्हाला कमी दिलाय. 39 इंच म्हणजे 1 मीटर.
तसंच सेंटीमीटर मध्ये 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. आता हा आहे तो एक पूर्ण आहे. हा हे मोठे आकडे ते पूर्ण करतायत इंच. 1 2 3 4. तसंच या एकाला जेव्हा आपण अर्ध करणार तेव्हा हा होणार फक्त अर्धा इंच. अर्धा इंच लिहिताना कसा लिहितो आपण? 1/2 म्हणजे हा झाला अर्धा. आता हा अर्धा आहे, या अर्ध्याला पण अर्ध करणार तेव्हा होणार तो पाव इंच. पाव इंच कसा लिहिणार? 1/4 म्हणजे हा झाला पाव इंच आणि हा झाला अर्धा इंच. अर्धा पाव अर्धा आणि या दोघांच्या मध्ये येतो हा तो असतो पाऊण. 3/4 म्हणजे असतो तो पाऊण. हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाव अर्धा पाऊण आणि त्यानंतर होतो एक पूर्ण. पाव अर्धा पाऊण एक. आता हा एकच्या पुढे पाव भाग असेल तेव्हा आपण बोलणार 1.25. 1.25 लिहिताना कसं लिहिणार? 1/4 हा झाला 1.25 आणि हा आहे 1.5. तर 1.5 कसं लिहिणार? 1/2 हा झाला 1.5. आता हा आहे 3/4 म्हणजे हा आहे 1.25. आता खूप जणांचं ह्यामध्ये कन्फ्युजन होतं. 1 आणि 3/4 आहे तर मग बोलताना बोलतात की 1.25 आहे, पण नाही, हे बोलायचं आहे 1.25. आपण घड्याळ कसं वापरतो? जेव्हा 1:45 झाले असतील तेव्हा आपण बोलतो 1.25 वाजलेत. तसंच हे सुद्धा वापरायचंय. 1.25 2, 2:15 2:30 3:45 3, 3:15 3:30 4:45 4, 4:15 4:30 4:45 5. याप्रमाणेच तुम्ही प्रॅक्टिस करा, मग ते तुमच्या लक्षात राहून जाईल. त्यानंतर आहेत हे हुक. हे आपण ब्लाउज साठी वगैरे वापरतो. त्यानंतर आहे ही बॉबिन केस आणि ही आहे बॉबिन. ही प्रत्येक मशीनची वेगवेगळी असते. आपापल्या मशीन प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. या आहेत मशीनच्या सुया. आता ह्या माझ्याकडे फुल शटरच्या मशीनच्या सुया आहेत. फुल शटरच्या मशीनची सुई पूर्ण गोल असते आणि हाफची एका साइडने चपटी असते. त्या सुद्धा मशीन प्रमाणे वेगवेगळ्या असतात. आणि एक स्केल ठेवायची आहे आपल्याला, कारण कधी आपल्याला लाईन वगैरे मारण्यासाठी आपण प्रॉपर स्केलचा वापर करणार आहोत. कधीच टेपला ठेवून लाईन नाही मारायची, कारण टेप आपली हलते, ती स्टेबल नाही राहत. तर पट्टी सुद्धा महत्वाची आहे आणि पेन पेन्सिल सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. बेसिक मटेरियलचं नॉलेज मी तुम्हाला दिलं आहे. मेजरमेंट मध्ये जास्त कन्फ्युज होऊ नका. मेजरमेंट वापरता वापरता आपल्याला समजून जाते. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, परत परत व्हिडिओ बघा, तुम्हाला ते समजून जाईल. आणि आजच्या पुरतं मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.